सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पूजनीय बाबा महाराज सातारकर मठ गोविंदपुरा श्री क्षेत्र पंढरपूर विनीत श्री गुरु आंबेकर उर्फ अजरेकर फड श्री क्षेत्र पंढरपूर प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। निष्परिपंचलं परिग्रहं प्रसन्नं वदनं शान्तं मंगलं सुमनोहरं ज्ञान वैराग्य संपन्न खंड निज बोध रूपं पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते। नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा। तिथी माघ पौर्णिमा साधोनी वाट धरिली निज धामा नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा। मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या पुढीलांचे इच्छी फळ नाही बळते अंगी संत गेले तया ठाया देवराया पाववी विठ्ठला 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 महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु वामन बाबा सद्गुरु सर्वराम बाबा महाराज स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु सवरे महाराज आदी करून सगळ्यांच्या संत मंडळीच्या चरणी नतमस्तक होतो। माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार वर्ग उपस्थित मातृभगिनी श्रोता वर्ग गुणीजन गायक वादक आदी करून कलाकार वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ। विठ्ठला विठ्ठला चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अगत्याचं आहे। आपल्या या पंढरी क्षेत्रामध्ये आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आवडतं अतिशय प्रेमळ असं व्यक्तिमत्व एक अतिशय आदर्श अशा प्रकारचं घराणं आणि त्या घराण्याचे अत्यंत ज्येष्ठ आणि निष्ठावंत वारकरी की जे आपल्या सगळ्यांच्या करिता सद्गुरूंच्या स्थानी होते। वैकुंठवासी परमश्रद्धेय आदरणीय हरिभक्तिपरायण वासुदेव महाराज
चौरे गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सुरू असलेला हा उत्सव आणि या उत्सवातील आजची ही जागराची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सोपवली आहे. तद्निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे. वास्तविक पाहता या सप्ताहाची जाहिरात पाहिल्यानंतर एखाद्याला असं वाटावं की सामान्यतः गंगा सरळ वाहते आणि जाहिरात पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं की ही गंगा अशी उलटी कशी व्हायला लागली. कारण सुरुवात होत असताना म्हणजे त्या जाहिरातीमध्ये जर आपण पाहिलं तर चढता क्रम नसता तो उतरता क्रम वाटायला लागला. म्हणजे पहिल्या दिवसाचे कीर्तनकार वयाने अतिशय ज्येष्ठ आणि काल्याचे कीर्तनकार सगळ्यात लहान असं झालेलं आहे सगळं. म्हणजे अगदी माझ्यापासून पण उद्यापर्यंत. त्यामुळे अशी हे सगळा उलटा क्रम आहे. आणि अर्थात हे घराणं म्हणजे माझ्यासाठी अतिशय पूज्य अशा प्रकारचं घराणं आहे. मी परवाच्याच दिवशी एक लेख वाचला की ज्या लेखामध्ये आत्ताची पिढी जे काही आनंद किंवा जे काही फळ अनुभवत असेल ते फळ त्या एकट्या पिढीचं नसून मागच्या सगळ्या पिढ्यांचं एकत्रित झालेलं फळ आत्ताची पिढी अनुभवत असते असं त्यांचं म्हणणं होतं. मी मगाशी मुद्दामून भाऊंना असं विचारलं की आत्ताची आपली ही कितवी पिढी सुरू आहे. ते एवढ्याकरिता विचारलं कारण त्यांचं म्हणणं असं आहे की 7 पिढ्यांनी जर निष्काम सेवा केलेली असेल तर ती निष्काम सेवा 8व्या पिढीला नक्कीच काही ना काहीतरी उत्तम फळ देऊन जाते. विठ्ठला विठ्ठला अत्यंत निरपेक्ष अंतःकरणाने या घराण्याने वारकरी संप्रदायाची सेवा केलेली आहे. भगवान परमात्म्याच्या चरणी आपला सगळा भाव लीन करून भगवान परमात्म्याची चरण सेवा साधलेली आहे. लॉकडाऊनच्या अगोदरचे असलेले जे 2 चातुर्मास झाले त्या चातुर्मासामध्ये मला पंढरीमध्ये राहण्याचा योग आला. आणि पंढरीमध्ये जेव्हा राहिलो तेव्हा फार वेळ नाही परंतु वैकुंठवासी गुरुजींचं आजारपण जरी असलं तरी मी त्यांना पाहिलेलं आहे. आणि त्यांना पाहिलेलं असल्या कारणानं माझं आडनाव भाग्यवंत हे निश्चित आहे. मी त्यांना माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. आणि नुसतं पाहिलेलं आहे असं नाही, त्यांचं आजारपण जरी असलं आणि त्यांचं शरीर जरी साथ देत नसलं तरीही भगवान परमात्म्याचं भजन करण्या वाचून त्यांनी स्वतःच्या इंद्रियांना थांबवलं नाही. मी हे अगदी प्राकर्षाने पाहिलेलं आहे. दशमी, एकादशी आणि द्वादशीचे असलेली ज्या 3 कीर्तन सेवा आहेत त्या कीर्तन सेवांना अगदी कोणी जरी नसलं तरी ते स्वतः खुर्ची टाकून का होईना परंतु समोर बसणार. आणि नुसतं बसणार असं नाही, गळ्यामध्ये टाळ घेऊन ते बसणार. कारण भगवान परमात्म्याची सेवा आपल्याकडून घडली पाहिजे अशी निष्ठा त्यांच्या अंतःकरणामध्ये. इंद्रिय साथ देत नसली तरी मन मात्र खंबीर होतं. भगवान परमात्म्याची चरणसेवा आपल्याकडून झाली पाहिजे. का झाली पाहिजे? आपण जर केली नाही तर पुढचे करणार नाहीत म्हणून झाली पाहिजे. आपण ती चरणसेवा साधावी, आपण ती भगवान परमात्म्याची भक्ती करावी अशी एक पिढी मी पाहिलेली आहे. म्हणजे गुरुजींना मी पाहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर परमश्रद्धेय आदरणीय हरिभक्तीपरायण भाऊंना तर मी माझ्या डोळ्यासमोर अनुभवतो आहे. अतिशय सालस आणि अतिशय प्रेमळ असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. म्हणजे एवढं प्रेमळ व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी मला या ठिकाणी बोलवावं आणि आग्रह करून सांगावं की बाबा तुम्ही आजची सेवा करा. मी भाऊंना म्हटलो पण मी सेवेला नाही, मी 8 दिवस येऊन राहतो पण आजची सेवा देऊ नका असं मी त्यांना म्हटलोही होतं. परंतु अतिशय प्रेम माझ्यावरती आणि अशा प्रकारचं हे घराणं. आणि तदनंतर हरिभक्तीपरायण आदरणीय कृष्णा महाराज चौरे यांना आपण पाहतो आहोत. मी म्हणून गेलो की मागच्या सगळ्या पिढ्यांनी भगवान परमात्म्याची जी काही निष्काम सेवा केलेली आहे त्या निष्काम सेवेचं फळ आत्ताची पिढी अनुभवतीये. विठ्ठला विठ्ठला कोणतीही पिढी किंवा कोणतंही घराणं जर पुढं जावं आणि अनेक कालापर्यंत टिकून राहावं असं जर वाटत असेल तर त्याच्याकरिता त्या घराण्याने सदाचरण आणि व्रताचरण या दोन्ही गोष्टींचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. एक तर ते सदाचरणाने राहिले पाहिजेत आणि दुसरं म्हणजे त्यांनी व्रताचरण सुद्धा केलं पाहिजे. कारण असं म्हणणं आहे की जे घराणं सदाचारानं आणि व्रताचरणाचं जे पालन करतं त्या घराण्याची बहुत कालपर्यंत टिकून राहण्याची जबाबदारी भगवंत घेत असतो. विठ्ठला विठ्ठला म्हणून असे अतिशय पूज्य असलेले हे घराणं आणि या
घराण्यातून अतिशय प्रेमळ हे व्यक्तिमत्व आपल्यातून निघून जाऊन 1 वर्ष पूर्ण होतोय आणि आपल्या पितृचरणाच्या चरणी ही कृतज्ञता समर्पित करावी म्हणून आदरणीय भाऊंनी आयोजित केलेला हा नाम उत्सव नाम सप्ताह की ज्याच्यामध्ये आपल्या जीवनाचं परम कल्याण करून देणारी श्रीमद भागवत कथेचंही आपण श्रवण करत आहोत, परमात्म्याचा नामजपही करत आहोत, भगवंताची उपासनाही करत आहोत आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये कीर्तनही श्रवण करत आहोत. भगवान परमात्म्याची अनेक पापांच्या माध्यमातून क्षालन करणारी आणि परम कल्याणदायी असलेली श्रीमद भागवताची कथा परमश्रद्धेय परम आदरणीय हरिभक्तीपरायण सुधाकर महाराज इंगळे यांच्या पवित्र अशा मुखारविंदातून आपण श्रवण करत आहोत. माझं भाग्य आहे की ते आज माझ्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे आहेत. म्हणजे मी अशी वाट बघत होतो की गुरुजी नाही येतील तर बरं आहे, कारण ते आल्यानंतर मला थोडंसं असं धडकी भरली जरा आता काय बोलावं आणि काय बोलू नये. परंतु ते याही ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. त्यांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवताची कथा श्रवण करत आहोत. अनेक प्रकारची नामसाधना, हरिपाठाची साधना, कीर्तनाची साधना सुरू आहे आणि ही सगळी पर्वणी भगवान परमात्म्याच्या दारात आपल्याला प्राप्त होते आणि या पर्वणीपर्यंत भगवंताने आपल्याला ठेवलंय हे देवाचे आपल्यावर सगळ्यात मोठे उपकार आहेत. अजून काय उपकार? देवानं आपल्यावर कृपा करावी ती अजून काय करावी मला सांगा ना. 8 दिवस भगवान परमात्म्याचा नामजप देवाच्याच दारात आपल्याला करता येतोय. 2 वर्षाच्या कठीण काळामध्ये अनेक लोकांना घेऊन गेला पण आपला नंबर लावला नाही. ही देवाची आपल्यावर काय बोला कृपाच आहे. मी तर थोडंसं धाडसानं बोलतो, देवानं आपल्याला का ठेवलंय माहिती आहे का? म्हणजे माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे देवानं आपल्याला एवढ्याकरिता ठेवलंय कारण देवाचा अजूनही आपल्यावर विश्वास आहे की यांना मी ठेवतो म्हणजे हे पुढं काय करतील, भजन करतील. हा देवाचा अजूनही आपल्यावर विश्वास आहे म्हणून ठेवलाय. देवाचा विश्वास आहे, देवानं आपल्यावर विश्वास ठेवलाय. आता आपलं कर्तव्य काय सांगा? देवाच्या त्या विश्वासाला पात्र ठेवणं आणि भजन करणं हे आपलं कर्तव्य राहिलं. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अतिशय सरळ सोपा सगळ्यांच्या परिचयाचा आणि प्रसिद्ध असा आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी भगवान परमात्म्याजवळ आपल्या अंतःकरणातली एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात की आमच्यापेक्षा ज्येष्ठ, आमच्यापेक्षा वडील जे कोणी होऊन गेलेत त्यांनी अनेक प्रकारची साधना आणि उपासना करून जे फळ हस्तगत केलेलं आहे तेच फळ आम्हालाही प्राप्त व्हावं अशी आमची इच्छा आहे. पण त्यांचं ते फळ आम्हाला प्राप्त करण्याकरिता त्यांच्या अंगी जेवढं बळ होतं तेवढं बळ आमच्या ठिकाणी नाही असं आम्हाला वाटतंय. आणि म्हणून आता आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत की तुम्ही काहीतरी हस्तक्षेप करा, तुम्ही काहीतरी मध्यस्थी करा आणि त्या फळाच्या माध्यमातून संत ज्या ठिकाणापर्यंत पोहोचले त्या ठिकाणापर्यंत आम्हाला पोहोच करा एवढीच आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराजांनी भगवंताकडून अपेक्षा केलेली आहे. देवाच्याकडूनच तुकाराम महाराज अपेक्षा करतात. कारण काय आहे? कारण एवढंच आहे की तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी खात्री आहे की आपण जर ही अपेक्षा देवाकडे केली तर देव आपली अपेक्षा पूर्ण करेल. सर्वसामान्य माणूस अपेक्षा कुठं करतो मला सांगा ना? अपेक्षा कुठं करतो? जिथं त्याला अपेक्षा पूर्तीची खात्री असते त्या ठिकाणी अपेक्षा करतो. जिथं त्याला अपेक्षा पूर्तीची खात्री नसते तिथं तो कुठल्याच प्रकारची अपेक्षा करत नाही. एखाद्या माणसाकडून माणूस मदतीची अपेक्षा करतो. कुणाकडून करतो? त्याच्यावर विश्वास असतो की बाबा यांच्याकडून जर आपण अमुक अमुक माणसाकडून अपेक्षा केली तर आपला शब्द खाली पडणार नाही अशी ज्या ठिकाणी खात्री असते तिथंच माणूस अपेक्षा करतो. कुणाकडूनही माणूस अपेक्षा करत नाही. त्याप्रमाणे तुकाराम महाराज जर देवाकडून अपेक्षा करत असतील तर तुकाराम महाराजांना देवाच्या चरणी पूर्ण खात्री आहे की देवाकडे मी अपेक्षा करतोय म्हणजे भगवंत माझी ही अपेक्षा पूर्ण करतील म्हणून देवाकडे अपेक्षा आहे. अन्य कुणाकडे अपेक्षा करण्याच्या भानगडीत तुकाराम महाराज पडत नाहीत. विठ्ठल विठ्ठल आणि अपेक्षा तुकाराम महाराजांनी केली आहे ती कसली अपेक्षा केलेली आहे? आमच्यापेक्षा ज्येष्ठ किंवा आमच्यापेक्षा वडील जे होऊन गेलेले आहेत, आमच्यापेक्षा पुढं जे होऊन गेलेले आहेत त्या पुढं गेलेल्यांच्या हाताला जे काही फळ लाभलेलं आहे ते फळ आम्हाला प्राप्त झालं पाहिजे ही तुकाराम महाराजांची इच्छा आहे.
तुकाराम महाराजांची अपेक्षा आहे की तेही फळ आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. तर जे कोणी ज्येष्ठ श्रेष्ठ होऊन गेले असतील त्यांना काय फळ लाभलं असावं याचा एक आपल्याला विचार करता येईल की त्यांना कोणतं फळ लाभलं असावं आणि पैकी तुकाराम महाराजांना कोणत्या फळाची अपेक्षा असावी. कारण पुढं जे कोणी होऊन गेलेत त्यांना अनेक प्रकारचे फळ लाभले असतील, पण ते काही सगळेच फळ तुकाराम महाराजांना पाहिजेत का? कुठल्या कुठल्या फळाची तुकाराम महाराजांनी अपेक्षा केली असावी याची मीमांसा आपल्याला थोड्या शब्दामध्ये करता येईल. तुकाराम महाराजांनी अपेक्षा केली, कसली अपेक्षा केली? फळाची अपेक्षा केली. कोणत्या फळाची? पुढं जे होऊन गेले त्यांना जे प्राप्त झालेलं फळ आहे ते फळ आम्हाला पाहिजे असं जर तुकाराम महाराज बोलत असतील तर पुढे गेलेल्यांना नेमका काय फळ प्राप्त झालं असेल याची कल्पना आपल्याला करावी लागेल. विठ्ठला विठ्ठला आमच्यापेक्षा पुढे जे होऊन गेले त्यांना काय फळ प्राप्त झालं असेल याचा आपल्याला कल्पना करता येईल. म्हणजे अनेक प्रकारची फळं प्राप्त झाली असतील ना. कुणीतरी भगवान परमात्म्याच्याकडून मोक्ष नावाचं फळ प्राप्त करून घेतलं असेल तर तुकाराम महाराजांना मोक्षाची इच्छा आहे का असा आपल्याला विचार करता येईल. तुकाराम महाराजांच्या पुढे होऊन गेलेल्यांना मुक्तीही प्राप्त झाली असेल तर तुकाराम महाराजांना मुक्ती पाहिजे का याचा आपल्याला विचार करता येईल. तुकाराम महाराजांच्या पुढे जे होऊन गेले त्यांना संसार सागरातून तरुण जाण्याचं फळ सुद्धा प्राप्त झालं असेल तर तुकाराम महाराजांना संसाराच्या बंधनातून मुक्त होण्याची अपेक्षा आहे का त्याचाही आपल्याला विचार करता येईल. किंवा तुकाराम महाराजांच्या पुढे जे कोणी होऊन गेलेत त्यांना परमानंदाची प्राप्ती झाली असेल तर ते परमानंद तुकाराम महाराजांना हवंय का त्याचाही आपल्याला चिंतन करता येईल. काय पाहिजे नेमका तुकाराम महाराजांना? कारण तुकाराम महाराजांनी फळाच्या बाबतीत कुठल्याच प्रकारचा स्पष्ट निर्देश केलेला नाही. तुकाराम महाराजांचं मत फक्त एवढंच आहे, पुढीलांचे इच्छी फळ. पुढं गेलेल्यांना जे फळ प्राप्त झालंय तेच फळ आम्हाला पाहिजे, पण नेमका काय फळ पाहिजे याचा विचार तुकाराम महाराजांनी सांगितलेला नाहीये. आणि जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट अस्पष्ट सांगितलेली असते तेव्हा ती गोष्ट आपल्याला कळावी याच्याकरिता आपल्याला निरनिराळे अंदाज लावावे लागतात. विठ्ठला विठ्ठला एखाद्या गोष्टीचा स्पष्ट निर्देश केलेला असेल तर त्याच्याकरिता माणसाला कुठल्याही प्रकारची कल्पना करण्याची गरज नसते. पण जेव्हा अस्पष्टरित्या एखादी गोष्ट सांगितली जाते तेव्हा त्या गोष्टीतली स्पष्टता यावी म्हणून आपल्याला वेगळे वेगळे अंदाज बांधावे लागतात की याच्यामध्ये काय खरं असेल, काय खोटं असेल, अमुक असेल का, तमुक असेल का, असा आपल्याला विचार करावा लागतो. कीर्तनकाराचं नाव जर जाहिरातीवर असेल तर आपल्याला चिंता करण्याची गरज नसते. परंतु काही काही सप्ते असे असतात की तिथं कीर्तनकाराचं नाव दिलेलं नसतं, असं सांगितलेलं असतं की बाबा कीर्तनकार तिथं गेल्यावर कळतील. असं जेव्हा सांगितलं असतं तेव्हा आम्ही कल्पना करत असतो की नाही आज कोण बरं कीर्तन करील. मग आम्ही त्याची कल्पना करतो, बाबा अमुक अमुक करेल, तमुक तमुक करेल, बाबा हे कीर्तनकार असतील, ते कीर्तनकार, असे आपण काहीतरी कल्पना करत राहतो. का? अस्पष्ट आहे. कीर्तन आहे हे निश्चित आहे, पण कीर्तनकार कोण हे तिथं गेल्यावरच कळेल. असं जर असेल तर माणूस अनेक प्रकारचे अंदाज मनामध्ये बांधून घेतो की बाबा तिथं नेमका कोण उभं राहील, कोण कीर्तन करेल, कसं कीर्तन करेल, विचार केला जातो. पण ज्या वेळेला कीर्तनकाराचं नाव जाहिरातीत आहेत म्हटल्यानंतर माणूस विचार करतो का? नाही विचार करत. का? त्याला माहिती असतं 7 ते 9 बाबा अमुक अमुक माणसाचं कीर्तन होणार आहे, हे त्याला ठाऊक असतं, तो विचार करत नाही. स्पष्ट गोष्ट असते त्यावेळेला आपल्याला विचार करण्याची गरज पडत नाही. अस्पष्ट गोष्ट म्हटल्यानंतर त्याची आपल्याला कल्पना करावी लागत असेल तर पुढीलांचे इच्छी फळ हे फक्त अस्पष्ट तुकाराम महाराजांनी फळाच्या बाबतीत बोललेत, तर मग फळं ती नेमका कोणती कोणती असावीत याचा अंदाज आपल्याला बांधावा लागेल. विठ्ठला विठ्ठला आपल्याला त्याचा अंदाज. बरं, नुसतं फळ आहे असंही मानून चालणार नाही. ती फळं पण एवढी श्रेष्ठ आहेत की त्या फळाच्या प्राप्तीकरिता तुकाराम महाराजांना बळाची अपेक्षा आहे हे पण निश्चित आहे. आणि ज्या फळाकरिता बळाची अपेक्षा आहे ते फळ सामान्य नाही हे तर स्पष्ट आहे. मग अशा प्रकारची काही फळं आपल्याला डोळ्यासमोर घ्यावी लागतील की त्या फळांकरिता बळाची गरज आहे. आणि बळयुक्त असलेली जी काही फळं आहेत त्या फळांना डोळ्यासमोर धरून मग तुकाराम महाराजांच्या दृष्टीने विचार करावा लागेल की हा विचार तुकाराम महाराजांनी या फळाच्या बाबतीत केला असेल का किंवा केला नसेल का. कारण कुठल्याही प्रकारचं फळ आपल्या हाती यावं असं जर वाटत असेल तर त्याकरिता थोडा किंवा बहुत आपल्याला बळाचा वापर करावा लागतो.
शारीरिक बळाचा म्हणा, मानसिक बळाचा म्हणा, आपल्याला वापर करावा लागतो की नाही? फळ पाहिजे असेल तर बळ माणसाकडे पाहिजे की नाही पाहिजे सांगा? हे यमक पण फार चांगलं जुळतंय. बळ पाहिजे असेल तर माणसाला बळ पाहिजे, फळाची अपेक्षा असेल तर त्याकरिता बळ सुद्धा असलं पाहिजे. बळाशिवाय फळाची कल्पना माणसाला करता येत नाही. विठ्ठला 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 तुकाराम महाराज एका ठिकाणी बोलतात बघा, पावावया फळ, पावावया फळ, पावावया फळ, पावावया फळ, पावावया फळ, पावावया फळ अंगी पाहिजे हे बळ. दोन दोन चाली वरती म्हणायच्या म्हणजे पण अंगी पाहिजे बळ पाहिजे. बळ असलं की बोलता येतं, बळ असलं की आपल्याला फळाची प्राप्ती होते. फळ आणि बळ हे यमक पण आहे आणि ते आवश्यक पण आहे. म्हणजे आपल्याला अशा प्रकारच्या फळांचा विचार करावा लागेल की ज्याच्याकरिता बळ लागतं. बळ म्हणजे केवळ शारीरिक बळाकडे आपण जाऊ नये. बळ लागतं म्हणजे त्याच्याकरिता अनेक प्रकारचे सायास लागतील, त्याच्याकरिता अनेक प्रकारची साधना लागेल, त्याच्याकरिता अनेक प्रकारची उपासना लागेल. या सगळ्याच्या माध्यमातून जे फळ प्राप्त होणार आहे त्या फळाचा विचार केला तर एक 2-4 फळांना दृष्टीसमोर ठेवून त्यातलं तुकाराम महाराजांचा काय तारतम्य भाव असावा याचा आपल्याला विचार करता येईल. अनेक प्रकारची फळं तशी आपण दृष्टीसमोर घेऊ शकतो, पण सगळाच काही फार आपल्याला विचार करायचा नाहीये. एक 2-4 फळामध्ये आपल्याला सगळीच फळं गुंडाळून घ्यायची आहेत. त्या सगळ्या फळांचं कुठलं फळ असावं? अगदी सोपं बोलायचं झालं तर कदाचित तुकाराम महाराजांच्या पुढे जे होऊन गेलेत त्यांना मोक्ष नावाचं फळ झालं असावं, फळ प्राप्त झालं असावं. तुकाराम महाराजांच्या पुढे जे होऊन गेलेत त्यांना मोक्षाचं फळ प्राप्त झालं असावं. कारण मोक्ष नावाचं फळ जरी प्राप्त व्हायचं म्हटलं तरी ते सामान्य नाही. मोक्ष नावाच्या फळाकरिता सुद्धा मोठं बळ लागतं, तेव्हा कुठं मोक्ष प्राप्त होतो. विठ्ठला विठ्ठला मोक्ष नावाचं फळ पाहिजे. मोक्षाकरिता काय लागतं मला सांगावं? हे फार सोपं आहे. मोक्ष जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर मोक्ष प्राप्त करून घेण्याकरिता सगळ्यात जास्त आवश्यकता कसली आहे मला सांगा? आत्मज्ञानाची आवश्यकता आहे. आत्मज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला मोक्षाची प्राप्ती करून घेता येते. पण त्या आत्मज्ञानाचा उपदेश ग्रहण करावा हा जो अधिकार प्राप्त होतो त्या अधिकाराकरिता अगोदर अंतःकरणाची शुद्धी व्हावी लागते. म्हणजे अगोदर अशुद्ध असलेलं अंतःकरण शुद्ध व्हावं लागेल. अंतःकरण शुद्ध झालं की त्याच्यानंतर मग आपल्याला आत्मज्ञानाच्या उपदेशाचा अधिकार प्राप्त होतो. आत्मज्ञानाचा उपदेश प्राप्त झाला की त्याच्यानंतर मोक्षाची प्राप्ती होते. मोक्षाकरिता एवढं सगळं व्हावं लागतं म्हणे. अगोदर काय व्हावं लागेल? अंतःकरण शुद्ध व्हावं लागेल. अंतःकरण शुद्ध झालं की काय होईल? आत्मज्ञानाचा अधिकार प्राप्त जाईल. आत्मज्ञानाचा अधिकार प्राप्त झाला की मग काय होईल? गुरुजी आपल्याला आत्मज्ञानाचा उपदेश करतील. आत्मज्ञानाचा उपदेश केला की काय होईल? आपल्याला मोक्ष प्राप्त होईल. अगोदर काय व्हावं लागेल? अंतःकरणाची शुद्धी. मग काय व्हावं लागेल? आत्मज्ञानाचा अधिकार. मग काय होईल? आत्मज्ञान. नंतर काय प्राप्त होईल? मोक्ष. अगोदर काय व्हावं लागेल? माझ्यासोबत बोलत चला. अगोदर काय व्हावं लागेल? अंतःकरण शुद्ध व्हावं लागेल. त्याच्यानंतर काय होईल? आत्मज्ञानाचा अधिकार प्राप्त होईल. त्याच्यानंतर काय होईल? आत्मज्ञानाची प्राप्ती होईल. गुरुजी उपदेश करतील, आपले गुरुदेव उपदेश करतील, त्यांच्या मुखातून आपल्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश होईल. तो उपदेश आपल्या अंतःकरणाला रुचला की मग आपल्याला कशाची प्राप्ती होईल? आपल्याला मोक्षाची प्राप्ती होईल. कारण ज्ञानाशिवाय मोक्षाची प्राप्ती होत नसते हा सिद्धांतच आहे. ज्ञानेविण मोक्ष नाही हा सिद्धांत, प्रसिद्ध असलेली प्रमाण आहेत ही. किंवा ज्ञानादेव तू कैवल्यम आपण रोजच म्हणत असतो. मला म्हणायचं काय आहे, एक एक पायरी चढता 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 आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते. अगोदर आपलं अंतःकरण अशुद्ध आहे, त्याला काय करावं लागेल? शुद्ध करावं लागेल. आपलं अंतःकरण शुद्ध आहे की अशुद्ध आहे मला सांगावं? बोलत चला. आपलं अंतःकरण शुद्ध म्हणायचं की अशुद्ध म्हणायचं? बघू आपल्यावर किती विश्वास. आपलं अंतःकरण शुद्ध, आपलं अंतःकरण अशुद्ध आहे. मग त्याला काय करावं लागेल? शुद्ध करावं लागेल. शुद्ध अंतःकरण झालं की मग काय होईल? आत्मज्ञानाच्या उपदेशाला स्वीकार करण्याकरिता अधिकार प्राप्त होईल. मग तो अधिकार आला की मग काय होईल?
आपले गुरुदेव आपल्याला तो उपदेश करतील आणि तो उपदेश आपल्या अंतःकरणाला पटला की मग आपल्या अंतःकरणाचं स्थित्यंतर होईल आणि मोक्षाची प्राप्ती होईल. विठ्ठल विठ्ठल मोक्षाकरिता आपल्याला जे ज्ञान पाहिजे ते ज्ञान प्राप्त होण्याकरिता अगोदर आपल्याला अंतःकरणाला तयार करावं लागेल. तेव्हा कुठं आपल्याला मोक्षाची प्राप्ती होईल की नाही. प्रत्येक गोष्टीला काहीतरी बेस असतो की नाही. बेस असला पाहिजे. थोडे थोडे इंग्रजी शब्द वापरतो बरं का भाऊ. काहीतरी बेस त्याला असला पाहिजे की नाही. बेस असल्याशिवाय होणार नाही. मग मोक्ष प्राप्त होण्याकरिता अगोदर बेस काय तयार करावा लागेल. आपल्या अंतःकरणाला तयार करावं लागेल. अंतःकरण आपलं तयार झालं की मग आपल्याला ज्ञान होईल की मग ज्या ज्ञानाच्या माध्यमातून मोक्षापर्यंत पोहोचता येईल ते अंतःकरण आपल्याला असं तयार करावं लागतं की गुरुजींनी फक्त आपल्याला उपदेश करण्याचं तेवढं बाकी ठेवावं लागतं. तेवढा तो उपदेश ग्रहण झाला रे झाला की लगेच आपल्या अंतःकरणाचं स्थित्यंतर होईल आणि ज्ञानाच्या माध्यमातून मोक्षाची प्राप्ती होईल. विठ्ठल विठ्ठल या संबंधाने बोलत असताना उत्तम अधिकारी म्हणून याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. ज्या अधिकाऱ्याचे तीन प्रकार आपल्याला सांगितले ना त्याच्यामध्ये जो उत्तम अधिकारी आहे त्या उत्तम अधिकाऱ्याची जी स्थिती असते त्या स्थितीला आपल्याला मोक्षाकरिता अगोदर तयार करावं लागेल. मग त्या मोक्षाच्या फळाचा आपल्याला मोक्ष नावाच्या फळाचा विचार करता येईल. तो जो उत्तम अधिकारी असतो त्याची स्थिती कशी असते. त्याचं सगळं संपलेलं असतं. सगळं संपलेलं म्हणजे सगळ्या प्रकारच्या दोषाचं त्याचं निवारण झालेलं असतं आणि फक्त त्याचं अंतःकरण वाट बघत असतं की कधी एकदाचे मला गुरुदेव उपदेश करतात. त्या उपदेशाची फक्त वाट पाहत असतो. तो उपदेश त्याच्या कानी पडला की त्याच्या स्थितीमध्ये रूपांतर होतं आणि स्थितीमध्ये रूपांतर झालं की त्याला ज्ञान होतं आणि मोक्षापर्यंत पोहोचतो. केवळ तो उपदेशाची फक्त वाट पाहत असतो. म्हटलेलं आहे की नाही. तुका म्हणे कानी ऐकिली मात तुका म्हणे कानी ऐकिली मात
जीवपणा म्हणजे तो फक्त वाटच बघत असतो की तेव्हा त्याच्या कानावरती मात पडली रे पडली की त्याला लगेच तो गुरुचा उपदेश स्वीकार होतो आणि मग त्याला ज्ञान होतं, मग त्याला मोक्षापर्यंत पोहोचता येतं. ही एक प्रक्रिया बाबा. अशा पद्धतीने एकदा जाता येईल. अशा पद्धतीने गेलो म्हणजे काय प्राप्त होईल? मोक्ष प्राप्त होईल. म्हणजे मोक्षाकरिता एवढं बळ लागेल तेव्हा आपल्याला मोक्ष प्राप्त होईल असा आपल्याला एक विचार करता येतो. किंवा मोक्षाच्या प्राप्तीकरिता आपल्याला ज्ञान पाहिजे आणि ज्ञान पाहिजे असेल तर साहजिकच आहे की आपल्याकडचं अज्ञान अगोदर गेलं पाहिजे. अज्ञान जाण्याकरिता काय व्हावं लागेल? मग जशा आपल्याला ज्ञानाच्या 7 अवस्था सांगितल्या जातात तशा अज्ञानाच्याही 7 अवस्था सांगितल्या जातात. मग मोक्षाकरिता आपल्याला अज्ञानाच्या 7 अवस्था निवृत्त करून ज्ञानाच्या असलेल्या 7 अवस्थांकडे आपल्या अंतःकरणाला प्रवृत्त करावं लागेल. मग त्या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला मोक्ष प्राप्त करता येईल असा दुसरा विचार करता येतो. किंवा अजून एक जर विचार करायचा झालाच तर आपल्याला असाही विचार करता येतो की त्या साधकाला अगोदर साधन चतुष्टय संपन्नता प्राप्त करून घ्यावी लागेल, मग त्याला मोक्षापर्यंत पोहोचता येईल. विठ्ठला विठ्ठला एवढं सगळं बळ किंवा एवढे सगळे सायास त्या मोक्षाकरिता करावे लागतील. मग मोक्ष नावाचं एक फळ असं आहे की जे आपण आपल्या गाठीशी सध्या धरून ठेवू शकतो की तुकाराम महाराजांनी या मोक्षाचा विचार केला असेल किंवा नाही. फक्त ते आपल्या गाठीशी तुम्ही धरून ठेवा. मी अजून काही फळं सांगणार आहे, ती पुढची फळं सांगेपर्यंत एवढं तुमच्या जवळ फक्त ठेवा राखीव की बाबा आपण याचा विचार केलेला आहे. मोक्ष म्हणून तुमच्या हाती ठेवा. बरं, एक मोक्ष झाला. अजून पुढे काय विचार करता येतो? असाही आपल्याला विचार करता येतो की कदाचित तुकाराम महाराजांच्या पुढे जे होऊन गेलेत ते सगळेच्या सगळे संसार सागरातून तरुण गेले असतील तर तुकाराम महाराजांना संसार सागरातून तरुण जाण्याची इच्छा आहे का असाही आपल्याला विचार करावा लागेल. कारण संसार सागरातून तरुण जाणं हे पण सहजासहजी शक्य होत नाही. त्याच्याकरिता सुद्धा आपल्याला काहीशे प्रकार किंवा काहीशा पायऱ्या चढाव्या लागतील. तेव्हा कुठं संसार सागरातून मुक्त होता येईल. विठ्ठला विठ्ठला संसार सागरातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर त्याच्याकरिता काय काय असावं लागेल याचा विचार योग वासिष्ठामध्ये असा आलेला आहे की बाबा आपल्याला त्याच्याकरिता 4 गोष्टी गरजेच्या आहेत. कुठल्या कुठल्या 4 गोष्टी गरजेच्या आहेत? त्याच्याकरिता म्हणे संतोष हा साधू संघश्च विचार येत शमस्तथा. 4 गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या 4 गोष्टी पाहिजेत? संतोष, आपल्याकडे संतोष असला पाहिजे. साधू संघश्च म्हणजे साधूचा संघ असला पाहिजे. विचार येथ म्हणजे आपल्याकडे विचार सुद्धा असला पाहिजे. आणि शमस्तथा आपल्याकडे शम असला पाहिजे. शमही असावा, विचारही असावा, साधूची संगत असावी आणि अंतःकरणाला संतोष असावा की संसार समुद्रातून बाहेर पडता येतं. विठ्ठला विठ्ठला काय पाहिजे? अंतःकरणाला संतोष असला पाहिजे. म्हणजे सगळं काही असलं तरी चालेल पण मनाला काय पाहिजे? संतोष पाहिजे. आणि संतोष म्हणजे काय मला सांगा? समाधान असलं पाहिजे. आपल्या वाट्याला जे काही येईल ते सगळंच भगवान परमात्म्याचा प्रसाद मानून आपल्या अंतःकरणाला काय म्हणून घेतलं पाहिजे? समाधान म्हणून घेतलं पाहिजे. परवाच्याच दिवशी प्रमाण म्हणून गेलो ना, ठेविल्यानंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ठेविले अनंत तैसेची राहावे हे तर साहजिकपणे प्रत्येकाकडून होतच आहे, ना इलाज म्हणून होत आहे. ठेविले अनंत तैसेची राहावे म्हणण्यापेक्षा राहावंच लागतंय, ना इलाज आहे आपल्याला. देव ठेविल तैसे राहावे असं नाही, राहावं लागतंय. मला सांगावं, देव ठेवील त्याप्रमाणे आपण राहतो की राहावं लागतं? बोलत चला माझ्या बरोबर, थोडं थोडं राहावं लागतं आपल्याला. आपल्या हातात जर असतं की देवाच्या नियमामध्ये बदल करायचे तर आपण केले असते की केले नसते? किती ठामपणे बोलतो आपण, सहज केले असते आपण. म्हणजे देवाने जर आपल्या हातामध्ये त्याच्या नियमामध्ये बदल करण्याचं स्वातंत्र्य दिलं असतं तर आपण तेही आपण केलं असतं. आपण प्रयत्न पण करतो की नाही मला सांगा? सध्या पण आपण देव ठेवील तसं राहतो की त्याच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करतो? काय मत आहे तुमचं? देव ठेवील तसं राहतो की विरोधात जाण्याचा प्रयत्न करतो आपण? थोडं थोडं प्रयत्न करतो ना आपण. आमचे केस किती पण जरी पांढरे झाले तरी आम्ही पांढऱ्यामध्ये समाधान राहतो का? नाही नाही, आम्ही काय करण्याचा प्रयत्न करतो? भले ते 15 दिवसाला परत परत का करायला लागेनात पण आम्ही त्याचे प्रयत्न करतो. म्हणजे काय, थोडं आम्ही उलट जाण्याचा प्रयत्न करतोच ना.
जेवढं आमच्या हातात आहे तेवढं आम्ही उलट जाण्याचा प्रयत्न करतोच, पण देवाने पूर्ण स्वातंत्र्य दिलं तर आम्ही पूर्ण गेलो असतो. देव आम्हाला ठेवील तसं आम्ही राहतोय, त्याच्यामध्ये काही असं विशेष नाहीये. मग विशेष काय आहे? चित्ती असू द्यावे समाधान, हे विशेष आहे. म्हणजे अंतःकरण समाधानी ठेवावं. भगवान परमात्मा जसं ठेवील तसं आपण राहिलं पाहिजे, समाधानी वृत्तीनं राहिलं पाहिजे. संतोष हा एक महत्वाचा घटक आहे. केवळ संतोष असावा असं नाही, साधूचा संग सुद्धा महत्वाचा आहे. साधू संघर्ष दुसरा प्रकार, दुसरं तत्व सांगितलेलं आहे. काय? साधूची संगत असली पाहिजे. संसार समुद्रातून बाहेर पडायचं किंवा संसार सागरातून तरुण जायचं म्हटल्यानंतर साधूची संगत अनिवार्य आहे. कारण जोपर्यंत आपल्याला साधूचा संग नाही तोपर्यंत संसार सागरातून बाहेर पडण्याची जीवाला कल्पना करता येत नाही. विठ्ठल विठ्ठल मी तर अनेक वेळा म्हणत असतो की सामान्यातल्या सामान्य जीवाला पण जर संसार सागरातून बाहेर पडण्याची अपेक्षा असेल तर त्याने संतांना मध्यस्थी म्हणून घ्यावं. आपण लवकर बाहेर पडू. संसार सागरातून बाहेर पडण्याची इच्छा जर असेल तर मध्यस्थी कोणाला ठेवलं पाहिजे मला सांगा? संतांना मध्यस्थी ठेवलं पाहिजे. कारण संतांना जर आपण मध्यस्थी ठेवलं, संत हे चांगले मध्यस्थी आहेत. आणि मी अनेक वेळा म्हणत असतो की मध्यस्थी चांगला असणं गरजेचं आहे. मध्यस्थी माणूस कसा आहे ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. मग ते कार्य कुठलं का असे ना, मध्यस्थी चांगला असला पाहिजे. मध्यस्थी चांगला असेल तर कार्य नीट होईल. मध्यस्थी जर गडबडीचा निघाला तर कार्याचं वाटोळच आहे. मध्यस्थी चांगला असला पाहिजे. मग संसार सागरातून तरुण जाण्याकरिता कोण मध्यस्थी पाहिजे? संत मध्यस्थी पाहिजेत. संतांना मध्यस्थी केल्यानंतर देवाला सुद्धा नाही म्हणता येत नाही, म्हणून संतांना मध्यस्थी घेतलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल अनेक वेळा म्हणतो तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. तुम्ही निरविल्या मज हरी उपेक्षिना म्हणजे तुम्ही मला जर जवळ केलं तर भगवान परमात्मा सुद्धा माझी उपेक्षा करणार नाही. एवढ्याकरिता मला तुम्ही जवळ करा. संतांची संगत झाली पाहिजे. आम्हाला जर स्वतःचं हित करून घ्यायचं आहे, संतांची संगत झाली पाहिजे. आम्हाला स्वतःचा उद्धार पाहिजे, संतांची संगत झाली पाहिजे. किंबहुना आम्हाला जर तरुण जायचं असेल तर त्याच्याकरिता सुद्धा संतांची संगत झाली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल साधूच्या संगतीनं आपल्याला तरुण जाता येतं. याच्याकरिता हरिपाठातलं प्रसिद्ध प्रमाणे ना ज्ञानेश्वर महाराज बोलतात की नाही, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. 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 ज्ञानदेव सांगे
उद्धार करून घ्यायचा असेल तर त्याच्याकरिता साधूची संगत पाहिजे, हे निश्चित आहे. ज्ञानोबारायांचं प्रमाण आहे. साधूच्या संगतीने आपल्याला तरुण जाता येतं, किंबहुना तरुण जाण्याकरिता हाच एकमेव उपाय आहे असं ज्ञानोबाराय बोलतात. म्हणून जसं पहिलं तत्व संतोष पाहिजे, तसं दुसरं साधूची संगत पाहिजे. अजून काय पाहिजे मला सांगा? अजून शम पाहिजे. शमस्तथा, शम सांगित. शम म्हणजे काय? या ठिकाणी शम शब्दाचा अर्थ त्यांनी केला आपल्याकडे शांती पाहिजे म्हटले. शम म्हणजे शांती असली पाहिजे. शांती असली की मग माणसाला संसार सागरातून तरुण जाता येतं. आणि चौथा तत्व म्हणजे माणसाकडे विचार असला पाहिजे. माणसाने विचार केला पाहिजे की नाही. मी तर अनेक वेळा म्हणत असतो की माणूस आहोत म्हणून तरी विचार केला पाहिजे. माणसानं का विचार केला पाहिजे? काहीच कारण नाही. माणूस आहे म्हणूनच विचार केला पाहिजे, कारण बाकीच्याला विचार करता येत नाही. आपण माणूस आहोत, विचार करण्याचं ज्ञान आहे. विचार करण्याचं ज्ञान बळ माणसाला अधिक असं भगवान परमात्म्यानं दिलं असेल तर ते बळ माणसानं वापरलं पाहिजे. माणसानं विचार केला पाहिजे. विचार माणसाकडे असावा, शांती माणसाकडे असावी, संतोष माणसाकडे असावा आणि माणसाला साधूची संगत घडावी की याच्या माध्यमातून माणसाला या संसार सागरातून पार होता येतं. मग संसार सागरातून पार होण्याकरिता जर एवढ्या सगळ्या सायासाची बळाची अपेक्षा गरज असेल तर तुकाराम महाराज हे संसार सागरातून तरुण जाणं नावाच्या फळाचा विचार करतात का, याचा आपल्याला विचार करावा लागेल. विठ्ठला विठ्ठला दोन फळांचा मी तुम्हाला विचार सांगितलाय. पहिलं फळ कुठलं आहे जे आपण गाठीशी ठेवलं होतं? मोक्ष. मोक्ष नाही, तुम्ही ठेवलं नसेल तर मला परत सुरुवात करावी लागेल. एक पहिलं फळ आपण ठेवलं होतं मोक्ष. दुसरं फळ आपण घेतलेलं आहे संसार सागरातून तरुण जाणं. तिसऱ्या फळाचा आपल्याला विचार करता येतो. तुकाराम महाराजांच्या पूर्वी जे होऊन गेले, कदाचित त्यांना सगळ्यांना परमानंदाची प्राप्ती झाली असेल, ब्रह्मानंदाची प्राप्ती झाली असेल तर तुकाराम महाराजांना ते पाहिजे का? तुकोबारायांना विचारावं, बाबा त्या ब्रह्मानंदाच्या प्राप्तीकरिता सुद्धा अनेक सायास असतात, तर तुम्हाला ते ब्रह्मानंद नावाचं फळ पाहिजे का असं तुकाराम महाराजांना विचारावं लागेल. काय पाहिजे नेमका? पुढीलांच्या इच्छी फळ म्हणत असताना कुठलं फळ पाहिजे तुम्हाला? किंवा तुकाराम महाराजांना शेवटचं विचारावं, बाबा काही नको तर मग तुम्हाला मुक्ती तरी पाहिजे का, जी अगोदरच्यांना मिळाली असावी? कुठली तरी म्हणा, मग त्याच्यामध्ये जीवनमुक्ती असेल किंवा विदेह मुक्ती असेल, तुम्हाला त्या मुक्तीची अपेक्षा आहे का? कारण तुमच्या पूर्वी जे होऊन गेलेत कदाचित बरेचसे जण जीवनमुक्त असतील आणि बरेचसे लोक त्याच्यामध्ये विदेहमुक्त सुद्धा असण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय पाहिजे बोला? कुठलं फळ तुम्हाला अपेक्षित आहे? जीवनमुक्ताची अवस्था पाहिजे की विदेहमुक्ताची अवस्था पाहिजे? तेही तुम्हाला विचारात घ्यावं लागेल. कारण मुक्तीची आपल्याला प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर त्याच्याकरिता सुद्धा भलं मोठं फळ आपल्या गाठीशी असावं लागेल. सहजासहजी मुक्ती सुद्धा प्राप्ती होत नाही, मुक्तीसाठी सुद्धा बळ असलं पाहिजे. विठ्ठला 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 दोन प्रकारची मुक्ती आहे, जीवनमुक्ती आहे आणि विदेह मुक्ती आहे. काय दोघांमध्ये फरक आहे? अज्ञानाचा असलेलं अज्ञान निघून गेलं की जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते आणि अज्ञानच समूळ नष्ट झालं की विदेहमुक्त अवस्था प्राप्त होते. काय दोन प्रकारे. एका ठिकाणी अज्ञानाचं अज्ञान असतं ते निघून जातं. अज्ञानाचं अज्ञान निघून झालं की मग आपल्या डोळ्यासमोर जे काही आहे ते सत्य न मानता केवळ व्यवहार करत राहतो, तो जीवनमुक्त आहे. आणि सगळ्याच प्रकारचं अज्ञान निघून गेलं की हे सगळंच खोटं आहे समजून जो अवस्थेवर राहतो तो विदेहमुक्त आहे. विठ्ठला विठ्ठला जीवनमुक्त कर्म करतो की नाही? कर्म करतो. जीवनमुक्ताला कर्म आहेत, पण जीवनमुक्त फक्त एवढ्याकरिताच कर्म करत असतो कारण प्राप्त झालेलं, वाट्याला आलेलं जे प्रारब्ध आहे ते प्रारब्ध उपभोगल्याशिवाय संपत नाही, म्हणून त्याला फक्त कर्म करावे लागतात. अन्यथा त्याचा आणि कर्माचा अर्थार्थी असा काही संबंध नसतो, काही संबंध नसतो. ते कर्म केल्याशिवाय, उपभोगल्याशिवाय कर्म संपत नाहीत की नाही, म्हणून केवळ कर्म त्या जीवनमुक्ताला करावे लागतात. अन्यथा तो कर्म करण्याच्या भानगडीत पडत नाही. नुसते कर्म जरी झाले तरी तो त्याच्याविषयीचा कुठल्याच प्रकारचं तादात्म्य असं धरून ठेवत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात तो कर्म करतो, पण कुणासाठी करतो? तया ते कर्तव्य असे उरले लोकालागी असं ज्ञानेश्वर महाराज बोललेत. म्हणजे त्यांचं ते कर्तव्य राहिलेलं असतं. कुणासाठी राहिलेलं असतं? केवळ लोकांकरिता म्हणून तो कर्तव्य करतो. अन्यथा त्या जीवनमुक्ताला कर्तव्य करण्याची सुद्धा आवश्यकता नसते. तुकाराम महाराजांना, ज्ञानेश्वर महाराजांना वारी करण्याची आवश्यकता होती की नव्हती मला सांगावं?
ज्ञानोबरायांना तुकोबरायांना वारी करण्याची आवश्यकता आहे का काही? तशी तर काही आवश्यकता नाही. तुकाराम महाराजांनी आवाज दिला की पंढरीनाथांना जवळ चालत यावं, हे तुकाराम महाराजांचं सामर्थ्य आहे. तर तुकोबरायांना वारी करण्याची गरज काय आहे? तशी तर काही आवश्यकता नव्हती. परंतु जर त्यांनी वारी केली नसती तर आज आपण पण केली नसती. आपल्याकरता म्हणून त्यांनी वारी केली आहे, आपण करावी म्हणून त्यांनी वारी केली, नाहीतर त्यांना वारीची आवश्यकता काय आहे? मला सांगा, ज्ञानेश्वर महाराजांनी वारी केली नसती तर आपण आज केली असती का? तुकोबरायांनी वारी केली नसती तर आपण केली असती का? नसती केली. त्यांनी हे सगळं कर्तव्य कर्म करून दाखवलेलं आहे. ते केवळ आपल्याकरिता आहे. हे सगळे जीवनमुक्त आहेत, परंतु आपल्याकरिता म्हणून कर्म करतात. अन्यथा कर्माचा आणि त्यांचा अर्थार्थी काही संबंध नसतो. विठ्ठल विठ्ठल सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे. ज्याप्रमाणे ते कमळ पुष्प जे आहे, त्या कमळ पुष्पाचं जे पान आहे ते म्हटले पाण्यामध्ये राहतं, पण पाण्यामध्ये राहून सुद्धा ते पाण्यापासून कसं आहे? अलिप्त आहे. पाण्यामध्ये राहून सुद्धा अलिप्त आहे, म्हणजे पाण्याचा त्याचा काही संबंध नसतो. हे ज्याप्रमाणे त्याप्रमाणे या जीवनमुक्ताचा सगळा व्यवहार चालत असतो. म्हणून ह्या जीवनमुक्ताची एक अवस्था आहे आणि त्याच्या पुढं सगळ्याच प्रकारचं अज्ञान निघून जाऊन हे समस्त जग म्हणजे असत्यच आहे, मिथ्याच आहे, अशा प्रकारचा ज्याचा विचार झालेला आहे तो विदेह अवस्थेवर जाऊन पोहोचतो. काय पाहिजे बोला? मग विदेह मुक्ती हे फळ डोळ्यात घेता का? मी तुमच्या डोळ्यासमोर 4 फळं ठेवलेली आहेत. क्रमाक्रमानं मला सांगा. पहिलं फळ होतं मोक्षाचं आहे, दुसरं संसार सागरातून तरुण जाण्याचं आहे, तिसरं परमानंदाच्या प्राप्तीचं आहे आणि चौथं मुक्तीचं फळ आहे. यातलं तुकाराम महाराजांना काय अपेक्षित आहे हे आता जाणून घ्यावं लागेल. म्हणजे आता या प्रत्येकाकडे आपल्याला तुकाराम महाराजांच्या दृष्टीने बघायचं आहे. मोक्षाला बळ लागत असेल तर तुकाराम महाराजांना मोक्ष पाहिजे का? विचार करावा लागेल. संसार सागराला तरुण जाण्याकरिता बळ लागत असेल तर तुकाराम महाराजांना संसार सागरातून तरुण जायचं आहे का? विचार करावा लागेल. मुक्ती प्राप्त करून घेण्याकरिता सायास असतील तर तुकाराम महाराजांना मुक्ती पाहिजे का? विचार करावा लागेल. आणि परमानंदाच्या प्राप्तीकरिता जर सायास करावे लागत असतील तर तुकाराम महाराजांना परमानंदाचं फळ पाहिजे का? हे आपल्याला ध्यानात घ्यावं लागेल. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराजांना विचारा बरं, तुकोबराय तुम्हाला मोक्ष पाहिजे का? असं तुकाराम महाराजांना विचारा. मला नाही असं वाटत कुठं तुकाराम महाराजांनी देवाला विनंती केली आहे की देवा आम्हाला मोक्ष द्या. अशी विनंती तुकाराम महाराजांनी केलेली एखाद्या ठिकाणी दाखवा. तुकोबरायांच्या अनेक मागणीपर अभंग आहेत. त्या मागणीपर अभंगामध्ये एखादा तरी मागणीपर अभंग असा असता की तुकाराम महाराजांनी देवाकडून मोक्ष मागितलाय आहे का? असं आपल्या दृष्टीस, माझ्या तरी दृष्टीस असं आत्तापर्यंत पडलेलं नाहीये. तुकाराम महाराज जेव्हा जेव्हा बोलतात तेव्हा हेच बोलतात, आम्हाला मोक्ष नको, आम्हाला मुक्ती नको. असंच बोलणारी सगळी तुकाराम महाराजांची प्रमाण आहेत. मोक्ष मुक्ती पाहिजे असं बोलणारं तुकाराम महाराजांचं कुठलंच प्रमाण नाहीये. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराजांना विचारावं, बाबा तुकोबराय तुम्हाला मोक्ष नावाचं फळ हवंय का? तुकाराम महाराज बोलतात त्या मोक्षाच्या फळाचं आम्ही काय करू? माणसाने अशा प्रकारच्या फळाची अपेक्षा केली पाहिजे की जे माणसाला अप्राप्त आहे. प्राप्त असलेल्या फळाची परत जर अपेक्षा करत राहिलो तर ती प्राप्ताची प्राप्ती नावाचा दोष लागेल की नाही? मला सांगा. जे माणसाकडे पूर्वीपासून आहे ते मागावं की जे आपल्याकडे नाही ते मागावं? तुमचं काय मत आहे? आहे ते मागता की नाही ते मागता? एखाद्याकडे मागायचंच झालं, देवाच्याकडे जाऊन देवाच्या समोर जर उभे राहिलो, हात जोडून नमस्कार केला, डोळे बंद केले आणि देवाकडून जर काही मागायचं असेल तर अगोदरपासून जे आहे ते मागता की आपल्याकडे जे नाही ते मागता? काय मागता बोलावं बरं? पहिली गोष्ट, मागता की मागत नाही ते तरी सांगा. देवाकडे मागतो की मागत नाही? मागतो ना, मागतो. न मागितला तर तो नमस्कार कसला आमचा? मागितल्याशिवाय आमचा नमस्कार पूर्ण होत नाही. मग आपण जर देवाकडे मागत असू तर काय मागतो? प्राप्त गोष्ट मागतो की अप्राप्त गोष्ट मागतो? जी गोष्ट आपल्याला अप्राप्त आहे ती मागत असू, तुकोबराय तेच म्हणतात जे अगोदरपासून आम्हाला प्राप्त आहे तेच परत काय मागायचं?
जे अप्राप्त आहे ते मागण्यात पुरुषार्थ आहे, जे प्राप्त आहे ते मागण्यात काही तात्पर्य नाही. विठ्ठल 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 कारण मोक्ष काय तुकाराम महाराजांना प्राप्त नव्हता असं नाही. मोक्ष तुकाराम महाराजांना नित्य प्राप्त आहे. तुकाराम महाराज बोलून दाखवतात की नाही, मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी, 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 मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी. होय सांगो तैसे तो कामाणे, होय सांगो तैसे तो कामाणे, हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन, हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन, हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन, हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन. ओया भवाई कामाणे, ओया भवाई कामाणे, हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी, मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी, मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी, मोक्ष आम्हा घरी कामारी दासी. होय सांगो इसे तू कामाने, 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 हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन, हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन, हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन, हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी म्हणजे मोक्ष आमच्या घरी अगोदर पासूनच आहे, तोच काय परत त्या फळाची अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे. म्हणजे मोक्ष नावाच्या फळाची तुकाराम महाराज अपेक्षा करत नाहीत, कारण ते अगोदर पासून तुकोबाऱ्यांना प्राप्त आहे. पुढीलांचे इच्छी फळ याच्यामध्ये तुकाराम महाराज मोक्षाला धरत नाहीत, हे सिद्ध आहे. बरं, मग संसार सागरातून तरुण जाण्याकरिता काही तुकाराम महाराज प्रयत्न करतात, तुकोबाऱ्या देवाला बोलतात का बाबा मला या संसार सागरातून बाहेर काढा वगैरे, असं काही आहे का? तसंही काही नाही, कारण संसार बंधनामध्ये अडकलेलेच नाहीत तर त्यांना बाहेर पडण्याचा प्रश्न काय येतो मला सांगा. बाहेर पडण्याचा विचार कुणाला करावा लागतो? जो अडकलाय त्याला बाहेर पडण्याचा विचार करावा लागतो. जो अडकलाच नाही त्याला बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही. ज्याच्या अंतःकरणाला असं वाटतं की मी अडकलोय तोच इथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. ज्याच्या मनाला वाटतच नाही मी अडकलेलो आहे तो बाहेर पडण्याचा कधी प्रयत्न करतच नाही. ज्याला असं वाटतं की कीर्तनात बसल्यानंतर 9 वाजेच्या वरती कीर्तन गेलं की अडकलोय असं वाटतं, त्यालाच वाटत असतं कीर्तन संपलं पाहिजे. बाकीच्याला कीर्तन संपलं पाहिजे असं वाटत नाही का? त्यांना वाटतच नाही अडकलेलो आहे. ज्याला अडकल्याची कल्पना आहे त्यालाच बाहेर पडण्याची इच्छा असते. ज्याला अडकल्याचं ध्यानच नाही तो बाहेर पडण्याची इच्छा करत नाही. तुकाराम महाराज संसाराच्या बंधनात अडकलेच नाहीत तर बाहेर पडण्याचा प्रयत्न का करतील किंवा इच्छा तरी का करतील मला सांगा.
संसार बंधनामध्ये अडकण्याचं कारण काय आहे? संसार बंधनामध्ये अडकण्याचं कारण जर काही असेल तर ते म्हणजे आपलं कर्म आहे. त्या कर्माच्या संबंधाने निर्माण होणारा मद आणि त्या कर्माच्या संबंधाने निर्माण होणारी फळाची अपेक्षा हे जर आपल्याला बांधून ठेवत असतील तर तुकाराम महाराजांकडे त्या दोन्ही गोष्टी नाही आहेत. तुकाराम महाराजांकडे कर्मफळाचा आस्वादही नाही आहे आणि तुकाराम महाराजांकडे कर्माचा मदही नाही आहे. म्हणजे तशी काही अपेक्षा तुकोबाऱ्यांकडे शिल्लक नाही. मग बंधनच नाही म्हटल्यानंतर मुक्त होण्याची आवश्यकता काय? मुक्त कासया म्हणावे बंधनाची. त्यांना बंधनच माहिती नाही तर मुक्त होण्याकरिता प्रयत्न वगैरे ते कशाला करतील? संसारातून बाहेर पडण्याकरिता ते कधी प्रयत्न करत नाही. कारण काय आहे, त्यांना इथं आल्यानंतर त्यांचं आता सगळं करण्याचं संपलंय असं जर ते म्हणत असतील तर जायच कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो असं ते बोलतात. म्हणजे कृतकृत्य झालो अर्थात आमचं कर्तव्य संपलं आणि इच्छा केली ते पावलो अर्थात आमचं प्राप्तव्य सुद्धा संपलं. आणि ज्याचं कर्तव्यही संपलं, ज्याचं प्राप्तव्यही संपलं, त्याला करायचं राहिलंच काय? काहीच जर शिल्लक राहिलं नसेल तर अडकण्याचा आणि बंधाचा प्रश्न येतोच कुठं? सुटण्याचा प्रश्न येतोच कुठं? त्यांना काहीच शिल्लक राहिलेलं नाहीये. सगळं संपलंय त्यांचं. पंचदशी म्हणते त्याप्रमाणे धन्योहम कर्तव्यमेन विद्यते किंचित आणि धन्योहम प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम. कर्तव्यमेन विद्यते किंचित हे पण झालंय आणि प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम हे पण झालंय. म्हणजे कर्तव्य सुद्धा संपलंय आणि प्राप्तव्य सुद्धा संपलंय, मिळवण्याचं सुद्धा संपलंय आणि करण्याचंही संपलंय. ज्याच्या जीवनामध्ये करण्याचं आणि मिळवण्याचं दोन्ही संपलंय त्याला काय करायचं बाकी मला सांगा? आपल्या जीवनाची वाटचाल पुढे पुढे चालावी अशी आपल्याला वाटते. का वाटते? आपल्या जीवनामध्ये नेहमी काही ना काहीतरी शिल्लक राहिलेलं असतं म्हणून. आपलं करण्याचं आणि मिळवण्याचं संपलंय की बाकी आहे मला सांगा? संपलंय की बाकी आहे? बाकी आहे, बरंच काही बाकी आहे. आपलं अजून बरंच काही बाकी असं आपण बोलतोच की नाही? आम्ही तर अनेक वेळेला म्हणतो चला 2 दिवस तरी वारीला चला. ते म्हणतात एवढं झालं की येतो. ते तेवढं कधीच होत नाही त्यांचं. कधीच आपल्याकडून ते पूर्ण होत नाही. म्हणजे एखादं कर्तव्य आपल्याकडून कधीच पूर्ण होत नाही आणि मिळवण्याच्या गोष्टी सुद्धा आपल्याकडून जर कधीच संपत नसतील तर आपण त्याच्यामध्ये अडकलेलो आहोत. तुकाराम महाराज त्याच्यामध्ये अडकलेले नाहीयेत. कारण त्यांना इच्छा केली ते पावलो हे पण झालंय आणि कृतकृत्य झालो हे पण झालंय म्हटल्यानंतर त्यांना बंध नाही आणि बंध नाही म्हटल्यानंतर मुक्त होण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे संसार बंधातून बाहेर पडण्याकरिता किंवा संसार सागरातून तरुण जाण्याकरिताचं जे फळ आहे ते फळ सुद्धा तुकाराम महाराज विचारात घेत नाहीत. विठ्ठल विठ्ठल परमानंदाच्या प्राप्तीचा तरी तुकाराम महाराज तुम्ही विचार करता का? परमानंदाची गोष्ट तुम्हाला हवी आहे का? तुकाराम महाराज म्हणतात परमानंद. परत तुम्ही तेच बोलायला लागले. ते आम्हाला प्राप्तच आहे म्हटले. तत्वमसी विद्या ब्रह्मानंद सांग तेची झाला अंगे तुका आता. ते आम्ही तर ब्रह्मानंद स्वरूप आहोत. परत काय तेच मागायचं? अहो मग जर काहीच फळ नसेल तर मागता काय म्हटले? काहीतरी मागत असाल. फळ तुम्ही इच्छा केलेली आहे म्हणजे काहीतरी फळाची तुम्हाला अपेक्षा असेल. मग काय फळाची अपेक्षा केलेली आहे? तुकाराम महाराज म्हणतात काही नाही. आमच्या वडिलांनी जे फळ प्राप्त करून घेतलं होतं, आमच्या ज्येष्ठांनी जे फळ प्राप्त करून घेतलं होतं ना त्याच फळाची आम्हाला अपेक्षा आहे. पण वर तुम्ही जी सांगितली त्या सगळ्या फळाचा आणि आमच्या ज्येष्ठांचा संबंध असला तरी आमचा त्याचा काही संबंध नाही. आमचा संबंध कशाशी आहे? भगवान परमात्म्याची चरणसेवा हे जे त्यांनी फळ प्राप्त करून घेतलं होतं त्या फळाचा आमचा संबंध आहे. आम्हाला तेवढी सेवा मिळाली की आम्हाला ते फळ प्राप्त झाल्यासारखं होऊन जाईल. विठ्ठल विठ्ठल आम्हाला आमच्या वडिलांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं फळ काय मला सांगा ना? भगवान परमात्म्याची चरणसेवा हेच फळ आहे. दुसरं काय फळाचा विचार करायचा? तेवढं एक फळाचा विचार जर केला तर चरणसेवा नावाचं तेवढं एक फळ आमच्या पदरी टाका की परत आम्हाला दुसरं काही करण्याची आवश्यकता पडणार नाही. तेवढं फळ द्या. कारण चरणसेवेच्या माध्यमातून आमचे जे कोणी ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत ते तुमच्या स्वरूपापर्यंत पोहोचलेले आहेत. तिथपर्यंत पोहोचण्याकरिता चरणसेवा नावाचं फळ आम्हाला द्या म्हणजे आम्हाला पुढचा प्रवास करता येईल. आमच्या वडिलांनी आमच्या हाती दिलेलं जर काही फळ असेल तर ते म्हणजे भगवंताची चरणसेवा. विठ्ठल विठ्ठल त्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं तेच फळ. त्यांनी हाती काय दिलंय तेवढंच दिलेलं आहे की नाही? माझ्या वडिलांची मिरासी गा देव, माझ्या वडिलांची
मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखिला दारवंठा उपवास पारणे राखिला दारवंठा उपवास पारणे राखिला दारवंठा उपवास पारणे राखिला दारवंठा उपवास पारणे राखिला दारवंटा उपवास पारणे राखिला दारवंटा उपवास पारणे राखिला दारवंटा उपवास पारणे राखिला दारवंटा तुझी चरण सेवा पांडुरंगा म्हणजे आमच्या वडिलांकडून आम्हाला प्राप्त काय झालंय मला सांगावं. चरण सेवा हेच आम्हाला फळ म्हणून प्राप्त झालंय. चरण सेवा हेच जर प्राप्त झालं असेल तेच आम्हाला फळ म्हणून द्या. त्याचीच कारण ते पण काही साधं सुद्धा प्राप्त झालं नाही. त्याच्याकरिता पण बळ त्यांनी वापरलेलं आहे. दुसऱ्या चरणातलं उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवाटा आम्हा लागी तुकोबारायचे बोलतात. हे काय आहे? उपवास पारणे केला दारवंटा हे सगळं बळ आहे. पण तेवढं बळ आमच्या अंगी नाही की नाही म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. चरण सेवा हे अतिशय महत्वाचं फळ आहे की जे फळ त्यांना प्राप्त झालं होतं त्याची आम्हाला पण अपेक्षा आहे. मला वाटतं या परंपरेच्या संबंधाने सुद्धा हे चरण लावायचं झालं तर काही वावगं ठरणार नाही. आम्ही ज्यांचं पुण्यस्मरण करत आहोत त्यांनी आम्हाला हाती काय दिलेलं आहे भगवान परमात्म्याची चरण सेवा हेच जर दिलं असेल तर तीच पुढे चालत राहावी. हे भगवान परमात्म्याच्या जवळ फळ म्हणून मागणं हे उत्तम आहे. विठ्ठला विठ्ठला ती चरण सेवा आम्हाला द्या. बाकी आम्हाला दुसरं काही नाही. संत संगती देई चरण सेवा तुकाराम महाराज बोलतात. आम्हाला काय द्या? एक तर संत संगती आणि दुसरं म्हणजे तुमच्या चरणाची सेवा. चरणाची सेवा हे उत्तम फळ आहे की ज्या फळाचे म्हणजे आपण जे काही 4-5 फळांचा विचार केला ना त्याच्यामध्ये चरण सेवा हेच असं एक फळ आहे की ज्याचा विचार तुकाराम महाराजांनी देवाच्या पुढ्यात मांडला असावा अशी आपल्याला कल्पना करता येते. बाकीचं सगळंच तुकाराम महाराजांना प्राप्त आहे आणि बाकीचं सगळंच तुकाराम महाराजांच्या प्रत्यक्ष डोळ्यासमोर आहे म्हणून तुकाराम महाराज त्याची अपेक्षा करतील असं वाटतही नाही आणि तुकाराम महाराजांनी अपेक्षा केलेली तुकोबारायांच्या गाथेत कुठं दिसतही नाही. पण चरण सेवा हे जे फळ त्यांच्या पूर्वजांना प्राप्त झालं होतं त्या फळाच्या संबंधाने अनेक वेळेला तुकाराम महाराज जर अपेक्षा करत असताना दिसत असतील तर इथं पुढीलांचे इच्छी फळ याच्यामध्ये आमच्या पुढीलांना जे काही चरण सेवा नावाचं फळ मिळालं होतं त्याच फळाची आम्ही पण अपेक्षा करतो असं तुकोबाराय बोलतात. पण ती चरण सेवा प्राप्त होण्याकरिता त्यांनी जे बळ वापरलं होतं तेवढं बळ आमच्या ठिकाणी नसल्या कारणानं आम्ही तुमच्या पायाजवळ आलेलो आहोत. आम्ही तुमच्याकडे आलो कशाकरिता आलेलो आहोत? त्यांच्याकडे बळ होतं आमच्याकडे बळ नाही. किंबहुना आमच्याकडे बळ जरी असलं तरी तेवढं बळ नाही की जेवढं त्यांच्याकडे होतं. आणि जेव्हा आपल्याकडचं बळ संपतं तेव्हा आपण देवाचे पाय धरत असतो. विठ्ठला विठ्ठला निर्बळ आहोत म्हणून तुमच्याकडे आलो. तुका म्हणे निर्बळ शक्ती काकुलती म्हणून येतो तुकाराम महाराज बोलतात. तुका म्हणे निर्बळ शक्ती म्हणून काकुलती येतो. म्हणून म्हणजे म्हणून आम्ही निर्बळ आहोत म्हणून तुमच्याकडे काकुलतीला आलेलो आहोत. आणि काकुलतीला येऊन आम्ही मागतो काय?
काही नाही, आमच्या पूर्वजांना प्राप्त झालेलं जे चरण सेवेचं फळ होतं तेच फळ तुम्ही आम्हाला पण द्या, एवढंच तुमच्याकडे मागणं आहे. आम्हाला दुसरं काही मागणं नाही. आम्हाला बाकी काही नको. तुमची चरण सेवा दिली की बाकी सगळंच त्याच्यामध्ये आलं. आता चरण सेवाच का बरं तुकाराम महाराज अपेक्षा करत असतील याच्या संबंधाने जर बोलायचं ठरवलं तर चरणावर आपल्याला भरपूर बोलता येईल. बरीचशी चरणं वापरता येतील त्याच्याकरता. चरणावर जर बोलायचं झालं तर अनेकशा चरणांचा आपल्याला विचार करता येईल तुकाराम महाराजांच्या गाथेतल्या, की काय काय तुकाराम महाराजांनी चरणाची का बरं अपेक्षा केली असावी वगैरे वगैरे. पण चरण सेवेची अपेक्षा तुकाराम महाराज करतात हे मात्र निश्चित आहे. जे आमच्या पुढलांना ज्येष्ठांना चरण सेवेचं फळ प्राप्त झालं होतं तेच फळ आम्हाला प्राप्त झालं पाहिजे, तेवढं बळ आमच्या जवळ नाही म्हणून तुमच्याकडे आलेलो आहोत. कारण चरण सेवेच्या त्या फळाच्या माध्यमातून आमचे हे संत एका परमपदाला प्राप्त झालेले आहेत. तिथपर्यंत आम्हाला जायचं आहे म्हणून आम्हाला ते द्या तुम्ही. आमच्याकडे ते बळ नाही म्हणून तुमच्याकडे आलेलो आहोत. आमच्याकडे बळ असतं तर तुमच्याकडे आलो नसतो. आमच्याकडे बळ असतं तर आम्ही तुम्हाला त्रास दिला नसता. आमच्याकडे जर बळ असतं तर आम्ही तुम्हाला विनंती केली नसती. आम्ही आमच्या बळानं अगोदर प्रयत्न करून पाहिलेत, पण जेव्हा आमचे बळ संपलेत तेव्हा आम्ही तुमच्याकडे येऊन तुम्हाला सांगतोय की तुम्ही मध्यस्थी करा आणि आम्हाला ते फळ द्या. तुकाराम महाराज एकाएकी कधीच देवाकडे जात नाहीत. तुकाराम महाराजांचे परमार्थातले प्रयत्न करून झाले आणि तुकाराम महाराजांचं बळ संपलं की मग तुकाराम महाराज देवाकडे जाताना पाहायला मिळतील. बघा, ध्यानात घ्या, आपण देवाकडे जातो ते परमार्थाकरिता जातो की प्रपंचाकरिता जातो? प्रपंचाकरिता जातो. आणि प्रपंचाकरिता पण सरळ जातो की बळ संपल्यावर जातो? बोलत चला, बळ संपल्यावर. आपल्याकडचं सगळं बळ संपलं की मग आपण कुणाकडे जातो? देवाकडे जातो. आपण प्रयत्न करतो स्वतःच्या बळानं, अगोदर आपण प्रयत्न करतो, पण आपले प्रयत्न संपले की मग आपण कुणाकडे जातो? देवाकडे जातो. आपल्याकडे संपत्ती नाही का, मग आपण प्रयत्न करतो, इकडून मिळव तिकडून मिळव, हे प्रयत्न कर ते प्रयत्न कर. सगळे प्रयत्न संपले की मग आपण कुणाकडे जातो? देवाकडे जातो आणि देवाला विनंती करतो, देवा मला अमुक अमुक गोष्ट दे. बरं, मला कधी कधी प्रश्नच पडतो की देवाकडे आपण जे विनंती करतो ती विनंती असते की व्यवहार? हा मला मोठा प्रश्न पडतो. तुकाराम महाराज, आपण जेव्हा देवाकडे जातो आणि देवाला अशी विनंती करतो की देवा आम्हाला अमुक अमुक गोष्ट दे, त्यावेळेला ती विनंती वाटतच नाही, तो व्यवहारच वाटतो. का व्यवहार वाटतो? कारण त्यावेळेला बोलताना आपण असं म्हणतो, देवा तुम्ही आम्हाला अमुक अमुक दिलं तर मी तुमच्यासाठी अमुक अमुक करीन. बोलतो की नाही आपण? मग मी तुमच्यासाठी अमुक अमुक करतो, त्याच्या बदल्यात तुम्ही माझ्यासाठी अमुक अमुक करा. हा व्यवहार झाला की विनंती झाली? व्यवहार झाला. मी तुमच्याकरता काहीतरी करतो, तुम्ही माझ्याकरता काहीतरी करा. हा काय आहे? व्यवहार आहे. मी तुमच्याकडे सप्त्याला येतो, तुम्ही माझ्याकडे सप्त्याला या. हा काय आहे? बिंदास बोला, काय आहे? हा व्यवहारच आहे. मी तुमच्याकडे येतो, तुम्ही माझ्याकरता या. मी तुम्हाला मदत करतो, तुम्ही मला मदत करा. मी तुम्हाला अमुक दिलं, तुम्ही मला तमुक द्या. हा व्यवहार होईल. त्याप्रमाणे आपण जर देवाच्या पुढ्यात जाऊन उभं राहिलो आणि देवाला म्हणायला लागलो, देवा तुम्ही मला अमुक अमुक द्या, त्याच्या बदल्यात मी तमुक तमुक करेन, तर तो व्यवहार होईल. आणि आपण असले व्यवहार रोज करतो. पण हे व्यवहार कशा करता करतो? केवळ आपल्या प्रपंचाकरता करतो. एखाद्याला जर समजा पुत्ररत्नाची प्राप्ती होत नसेल, संतान प्राप्ती नसेल, तर तो त्या संतान प्राप्तीकरिता सरळ देवाकडे जातो की अगोदर प्रयत्न करतो? मला सांगा. अगोदर प्रयत्न करतो. अगोदर कुठल्या तरी चांगल्या डॉक्टरकडे जातो, तमुक त्याच्यापेक्षा मोठ्या डॉक्टरकडे जातो, अजून काहीतरी एखादा वैद्य पाहतो, अजून एखादा मांत्रिक पाहतो, काहीतरी तो इकडनं तिकडनं प्रयत्न करतो. सगळे प्रयत्न त्याचे संपले की मग देवाकडे जातो आणि देवाला प्रार्थना करतो, देवा माझं सगळं करून झालंय पण मला काही यश मिळत नाही. आता तुम्ही काहीतरी माझ्याकरिता प्रयत्न करा, मध्यस्थी करा, की जेणेकरून माझ्या कुळाला काहीतरी दीपक प्राप्त होईल, असं तुम्ही मला काहीतरी करून द्या. म्हणजे आपलेही सगळे प्रयत्न संपले की आपण देवाकडे जातो आणि तुकोबारायांचेही प्रयत्न संपले की तुकोबाराय देवाकडे जातात. फरक एवढाच आहे, आपण प्रपंचातलं संपलं की देवाकडे जातो, तुकाराम महाराज परमार्थातले प्रयत्न संपले की देवाकडे जातात. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराजांचे अनेक अभंग आहेत. तुकाराम महाराज देवाला सहकार्य करा असं बोलतात, पण एकाएकी बोलत नाहीत. सगळं करून झालं आणि आपलं संपलं, आपलं बळ संपलं की मग तुकाराम महाराज देवाला हाक मारून सांगतात, आता माझा सहाय्य येथे करावे देवा, आता माझा
करावे देवा रामाचा साह्य येथे करावे देवा आता येथे करावे देवा रामाचा साह्य येथे करावे देवा तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवली 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 आता मज साह्य येथे करावे देवा तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवणी सकळ गोवा उगवणी तुझी सेवा घेई सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या असं तुकाराम महाराज देवाला बोलतात. कधी सगळे प्रयत्न संपल्यानंतर सगळे प्रयत्न संपले मग आता बोलतात आता मज साह्य येथे करावे देवा देवा आता तुम्ही मला सहकार्य करा आता तुम्ही मला सहकार्य कशाकरिता करा तुझी घेई सेवा परत तिथंच की बाबा तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही झाली पाहिजे याच्याकरिता तुम्ही मला सहकार्य करा. म्हणजे सेवा नावाचं एकच फळ तुकाराम महाराजांना पाहिजे दुसरी कशाची इच्छा तुकाराम महाराज करत नाहीत. का बरं करत नाहीत कारण या फळाच्या माध्यमातून संत जिथपर्यंत पोहोचलेले आहेत तिथपर्यंत जाण्याची तुकाराम महाराजांना अपेक्षा आहे. ती अपेक्षा तुकाराम महाराजांनी बोलून दाखवली. अभंगाचं दुसरं चरण संत गेले तया ठाया 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 संत तया ठाया संत तया ठाया देवराया पावने बोला संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया देवराया पाववे देवराया पाववे देवराया पाववे संत गेले तया ठाया देवराया पाववी देवराया संत गेले तया ठाया देवराया पाववी. देवाला एवढीच अपेक्षा केलेली आहे की त्या फळाच्या माध्यमातून संत ज्या ठिकाणापर्यंत जाऊन पोहोचले त्याच ठिकाणापर्यंत मला सुद्धा पोहोच करा अशी तुकाराम महाराजांची भगवंताकडे अपेक्षा आहे. या अपेक्षेच्या संबंधाने थोडं चिंतन करून आपण थांबू. सगळ्यांनी टाळी वाजवून भगवान परमात्म्याचं भजन करा. विठोबा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखोमा 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 विठोबा रखुमाई विठोबा रखोमा
पराया पाववी. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या या अभंगावर आपण चिंतन करत आहोत. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी भगवान परमात्म्याच्याकडून अपेक्षा केलेली आहे की आपल्यापेक्षा वडील, आपल्यापेक्षा ज्येष्ठ जे होऊन गेले त्यांना जे फळ प्राप्त झालेलं आहे त्या फळाची आम्हाला पण इच्छा आहे. तुकाराम महाराज बोलतात, पण त्या फळाकरिता त्यांनी जे बळ वापरलं होतं तेवढं बळ आमच्याकडं नाही, म्हणून आम्ही तुमच्याकडं आलेलो आहोत. आमची अपेक्षा तुम्ही पूर्ण करा. काय अपेक्षा आहे तुकाराम महाराजांची? त्या फळाच्या माध्यमातून संत ज्या ठिकाणापर्यंत पोहोचले त्या ठिकाणापर्यंत आम्हाला पोहोचवा, एवढी तुकाराम महाराजांची अपेक्षा आहे. फळाच्या संबंधाने तुकाराम महाराजांनी काय विचार केला असावा म्हणून 4-5 फळं आपण आपल्या डोळ्यासमोर घेतले, पण त्याच्यापैकी बाकीच्या फळांची तुकाराम महाराजांना अपेक्षा असेल असं काही आपल्याला जाणवलं नाही. मग कुठल्या फळाची अपेक्षा असावी? भगवान परमात्म्याच्या चरणसेवेच्या फळाची तुकोबऱ्यांना अपेक्षा असावी, कारण त्या फळाच्या संबंधाने तुकाराम महाराजांनी अनेक वेळेला गाथेमध्ये देवाकडून मागणं केलेलं आहे. मग त्या फळाला जर डोळ्यासमोर धरलं तर चरणसेवा नावाच्या फळाच्या माध्यमातून संत ज्या पदापर्यंत पोहोचले त्या पदापर्यंत आम्हाला पोहोचवा, तुकाराम महाराजांची अपेक्षा आहे. विठ्ठल 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 मग चरणसेवेच्या माध्यमातून संत कोणत्या पदापर्यंत पोहोचले? पदापर्यंत पोहोचले म्हणजे काय? तुकाराम महाराजांच्या पूर्वजांना त्या चरणसेवेच्या माध्यमातून एखादं पद प्राप्त झालं असं काही नाही. मग पदापर्यंत पोहोचले म्हणजे तुकाराम महाराजांच्या पूर्वजांना किंवा जे कोणी ज्येष्ठ श्रेष्ठ वडील असतील त्यांना काहीतरी लाभ त्यांच्या हाती पडलेला असेल. मग चरणसेवेच्या माध्यमातून हाती आलेला जो त्यांचा लाभ आहे तोच लाभ आम्हाला पण झाला पाहिजे ही तुकाराम महाराजांची अपेक्षा आहे. आणि चरणसेवेचे असलेले जे लाभ आहेत ते आपल्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष आहेत. भगवान परमात्म्याचे चरण आणि त्याच्या संबंधाने असलेले जे लाभ आहेत ते अनेक वेळा आपण बोलत असतो. एक 2-3 लाभ सांगतो आणि 5 मिनिटात मी थांबतो. मला माहिती आहे की माझी वेळ संपली आहे, परंतु मला याची पण कल्पना आहे की आज जागर आहे. त्याच्यामुळे तुमची तयारी पार 11 वाजेपर्यंत बसण्याची याची मला कल्पना आहे, परंतु माझी तेवढी करण्याची तयारी नाही. तुकाराम महाराज बोलतात की बाबा चरणसेवा, त्या चरणसेवेच्या माध्यमातून काय पद, काहीतरी लाभ आहे म्हटले. काय लाभ आहे? पुष्कळ लाभ आहेत. चरणसेवा आणि लाभ हे समीकरणच आहे. भगवान परमात्म्याची चरणसेवा आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना साधता आली त्या चरणसेवेच्या माध्यमातून प्राप्त झालेली फळं सगळीच आपल्या डोळ्यासमोर आहेत. भगवान परमात्म्याचं चरण आणि भगवान परमात्म्याच्या त्या चरणाच्या संबंधाने असलेले लाभ ज्ञानोबारायांचे पहा, नाथ महाराजांचे पहा आणि तुकाराम महाराजांचा स्वतःचा पहा. या सगळ्यांचे एक एक लाभ पाहिले की तुकाराम महाराजांना कुठल्या पदापर्यंत पोहोचायचं आहे याची आपल्याला कल्पना येऊन जाईल. विठ्ठल विठ्ठल या चरणसेवेच्या त्या लाभाच्या संबंधाने बोलत असताना ज्ञानेश्वर महाराजांची विरहिणी प्रसिद्ध आहे. कृष्ण महाराजांचा आवडता अभंग आहे. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कास या तेजीन प्राण आपुला गे माये. ही विरहिणी जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या गवळणीने भगवान परमात्म्याच्या चरणाची प्राप्ती झाल्यानंतरचं असलेलं जे फळ आहे, जो लाभ आहे तोच तिने व्यक्त केलेला आहे की नाही. एक गवळण आहे म्हणे आणि ती गवळण आपला प्राणत्याग करायला निघाले. प्राणत्याग करायला निघाली म्हणजे आपला देहत्याग करायला निघाली. देहत्याग करायला निघाली म्हणजे आत्महत्या करायला निघाली. आत्महत्या करायला निघाली म्हणजे बरोबर अगदी जीव द्यायला निघाली. म्हणजे अजून मराठीत सांगायचं झालं तर सुसाईड करायला निघाली इथपर्यंत. म्हणजे ती जी गवळण आहे ती गवळण म्हणे आपल्याला भगवान परमात्मा ज्याची आपण भक्ती करतो तोच जर आपल्याला दर्शन देत नसेल तर जगून तरी काय करायचं. म्हणे ज्या भगवान श्रीकृष्णाच्या प्राप्तीच्या करिता आपण भक्ती करत आहोत तो श्रीकृष्ण आपल्याला आत्तापर्यंत भेट देत नाही, जगून काही उपयोग नाही. आपण देहत्याग करावा म्हणून देहत्यागाच्या इच्छेने ती निघालेली गवळण आहे. पण जाता जाता रस्त्यामध्ये तिला भगवान परमात्म्याच्या चरणाची प्राप्ती झाली आणि देवाचे चरण पाहिल्यानंतर तिच्या मुखातून शब्द बाहेर पडतात, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया तेजीन प्राण आपुला गे माये. अहो ज्याच्या चरणाकरिता आम्ही प्रयत्न करत होतो त्याच्या चरणाची प्राप्ती झाली, आता देहत्याग करण्याची गरजच काय म्हटले. म्हणजे त्याच्या चरणाची प्राप्ती झाल्यानंतर आपल्याला मनाची शांती प्राप्ती होते हे निश्चित आहे. विठ्ठल विठ्ठल एकनाथ महाराजांना विचारा बरं तुम्हाला काय प्राप्त झालं. एकनाथ महाराजांनी आपल्याला भगवान परमात्म्याच्या चरणाच्या संबंधाने अनुभव सांगत असताना असं म्हटलेलं आहे की देवाचे चरण प्राप्त होणं आणि आपल्या अंतःकरणाला आनंद होणं हे समीकरण आहे. आपण रोज म्हणतो की नाही, अवघे त्रैलोक्य आनंदाचे आता, अवघे त्रैलोक्य आनंदाचे आता, अवघे त्रैलोक्य आनंदाचे आता.
आत अवघे त्रैलोक्य आनंदाचे आत अवघे त्रैलोक्य आनंदाचे जगन्नाथ चित्त ठेले चरणी जगन्नाथ चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ चरणी जगन्नाथ चरणी जगन्नाथ लाभाचा सुद्धा आपल्याला विचार करता येतो. म्हणजे हे जे सगळे लाभ आहेत त्या सगळ्या पदापर्यंत संत पोहोचले असतील तर तिथपर्यंत पोहोचवण्याची देवा तुमची जबाबदारी आहे. म्हणून आम्हाला तुम्ही तिथपर्यंत त्या पदापर्यंत त्या लाभापर्यंत पोहोच करा अशी तुकाराम महाराजांची देवाला प्रार्थना आहे. असं तुकाराम महाराज प्रार्थना करण्याचं कारण काय आहे? तुकाराम महाराज म्हणतात ही तर सामान्य अपेक्षा आहे, आम्ही ती करू नये का म्हटले? ज्येष्ठांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं जे काही फळ आहे त्याची आम्ही अपेक्षा का करू नये असा तुकाराम महाराज प्रश्न भगवान परमात्म्याला करतात. ज्येष्ठांना जे काही प्राप्त झालेलं आहे त्या ज्येष्ठांच्या प्राप्त झालेल्या सगळ्या तत्वावर जर त्यांच्या मागून येणाऱ्यांचा अधिकार असेल तर आम्ही तोच अधिकार फक्त बोलून दाखवतो. जे ज्येष्ठांना मिळालेलं आहे तेच आम्हाला पाहिजे, आम्ही बाकी काही मागत नाही. अभंगाचं 3रं चरण. हा ज्येष्ठांची कामाजोडी ज्येष्ठांची कामाजोडी ज्येष्ठांची कामाजोडी ज्येष्ठांची कामाजोडी कामाजोडी ज्येष्ठांची कामाजोडी ज्येष्ठांची कामाजोडी जोडी ज्येष्ठांची कामाजोडी ज्येष्ठांची कामाजोडी नलभो परवडी नलभो परवडी नलभो संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया परवडी नलभो परवडी नलभो संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया ज्येष्ठांची कामाजोडी परवडी नलभो परवडी नलभो परवडी नलभो परवडी न लभो. ज्येष्ठांनी करून ठेवलेली जी जोडी आहे त्याच्यावर अधिकार आमचा आहे की नाही हो? आपल्या ज्येष्ठांनी जर समजा धन कमावून ठेवलेलं असेल तर त्या धनावर आपला अधिकार दाखवतो की दाखवत नाही? मला सांगा हो नाही बोलत चला. दाखवतो की नाही? धन जे प्रॉपर्टी जर कमावून ठेवली असेल तर त्याच्यावर आपण आपला अधिकार दाखवतो की नाही? दाखवतो. मग जर संपत्तीवर आपण जर अधिकार दाखवत असू तर त्यांनी जमवून ठेवलेली ही जी सगळी जोडी आहे त्या जोडीवर आम्ही का बरं अधिकार दाखवू नये? त्याच्याकरिता आम्ही सुद्धा अधिकार दाखवतो. फक्त तेवढंच आम्ही तुमच्याकडून अपेक्षा केलेली आहे, वेगळं अशी काही अपेक्षा केली नाही. ज्येष्ठांची संपत्ती असेल तर त्याच्यावर अधिकार दाखवतो. मग ज्येष्ठांनी जर देवाची चरणसेवा ठेवली असेल तर त्याच्यावर अधिकार दाखवण्यात गैर ते काय म्हटले? परवडी न लभो ही जी आम्हाला संधी ती आम्ही त्या संधीचा उपयोग का बरं करून घेऊ नये? ज्येष्ठांनी आमच्यासाठी वारी ठेवली असेल तर ती वारी घ्यावी की घेऊ नये? घेतली पाहिजे. ज्येष्ठांनी आमच्याकरिता जर समजा गाथेची वजनाची आपल्याकरिता साधना ठेवली असेल तर घ्यावी की घेऊ नये? घेतली पाहिजे. त्याप्रमाणे ज्येष्ठांनी जर चरणसेवा ठेवली असेल तर त्याच चरणसेवेची आम्ही अपेक्षा करतो, आम्हाला दुसरं काही नको. तुकोबारा देवाला शेवटी बोलतात, देवा आमचं हे मागणं जर तुम्हाला एखाद्या लहान लेकरासारखं वाटत असेल तरी हरकत नाही. एक तुमचं लहान लेकरू समजून आम्ही जे काही मागितलेलं आहे त्याचं कौतुक करा आणि कौतुक करून आमची ही मागणी पूर्ण करा अशी तुकाराम महाराज देवाला विनंती करतात. तुका म्हणे करी कोड पुरवी लाडा मुचे, आमचे लाड पुरवा असं तुकोबारा देवाला बोलतात.
तुकाराम महाराजांचा अधिकारही तेवढाच आहे. तुकाराम महाराज म्हणायला लागले पूर्वी कोड तुका म्हणे करी कोड. करी कोड म्हणजे आमचं कौतुक करा. जर तुम्हाला असं वाटत असेल की हे मागणं लहान लेकरासारखं आहे तर तुम्ही आमचं कौतुक करा. कौतुक करा म्हणजे काय, हा बाबा तुम्ही काहीतरी चांगलं मागितलं बरं का, अशा प्रकारचं मागणं आपण मागितलं पाहिजे वगैरे वगैरे असं तुम्ही आमचं कौतुक करा. आणि या कौतुक करण्याच्या माध्यमातून आमचं हे लाड पूर्ण करा. काय लाड करा, संत ज्या पदाला पोचलेले आहेत त्या पदाला पोच करा, एवढेच आमचे लाड करा. आमची दुसरी तुमच्याकडून काही अपेक्षा नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पूजनीय बाबा महाराज सातारकर मठ गोविंदपुरा श्री क्षेत्र पंढरपूर विनीत श्री गुरु आंबेकर उर्फ अजरेकर फड श्री क्षेत्र पंढरपूर. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.